नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत की वोटर हेल्पलाईन ॲप वापरून नवीन वोटर कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहे. जर तुम्हाला तुमचं नवीन वोटर आय डी कार्ड बनवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. सर्वप्रथम मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ॲपमध्ये जाऊन वोटर हेल्पलाईन टाईप करा आणि सर्च करून नंतर वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप इन्स्टॉल करून घ्या. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते उघडा. आता दोन पर्याय दिसतील, लॉग इन किंवा न्यू युजर्स. जर तुम्ही पहिल्यांदाच ॲप वापरत असाल तर न्यू युजरवर क्लिक करा. पुढे तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्या आणि सेंड OTP वर क्लिक करा. पुढे आपल्याला पुन्हा इथे 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तसेच खाली फर्स्ट नेम मध्ये तुमचे नाव टाकायचे आहे, लास्ट नेम मध्ये तुमचे आडनाव टाकायचे आहे आणि पासवर्ड बनवून घ्यायचा आहे आणि OTPच्या माध्यमातून अकाउंट व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि सबमिट क्लिक करायचे आहे. पुढे तुम्ही इथे मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड बनवला असेल तो पासवर्ड इथे टाकून अकाउंट लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर मुख्य स्क्रीनवर तुम्हाला बरेच पर्याय दिसतील. यामध्ये तुम्ही वोटर रजिस्ट्रेशन हा पहिला पर्याय निवडा. हा पर्याय क्लिक केल्यावर मित्रांनो, पुढे आपण बघू शकतो की इथे आपल्याला खूप सारे पर्याय दिसतील. ह्या पर्यायांपैकी आज आपण फॉर्म 6 हा पर्याय निवडणार आहोत. म्हणजेच की न्यू वोटर रजिस्ट्रेशन कसे करायचे हे आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण ज्या भाषेत आपला फॉर्म भरणार आहोत ते भाषा आपण निवडून घ्यायची आहे. ते झाल्यानंतर आपण न्यू वोटर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, पुढे लेट स्टार्टेड वर क्लिक करा. आपल्याला दिसेल की इथे आपल्याला दोन पर्याय दिसतील. यामध्ये तुम्ही पहिल्या पर्यायावर क्लिक करा. इथे तुम्हाला काही मार्गदर्शक सूचना दिसतील. त्यांना व्यवस्थित वाचा आणि नंतर पुढे जा. नंतर नेक्स्ट वर क्लिक करायचे आहे. नंतर पुढे तुम्ही तुमचा स्टेट टाकून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही ज्या राज्यात राहतात ते राज्य तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर खाली डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. खाली असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही ज्या असेंब्ली मध्ये येतात ती असेंब्ली सिलेक्ट करून घ्यायची आहे. नंतर खाली डेट ऑफ बर्थ मध्ये तुमची जन्मतारीख जी असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. नंतर खाली सिलेक्ट डेट ऑफ बर्थ डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला दिसेल की इथे खूप सारे ऑप्शन दिसतील. ह्यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट आपण सिलेक्ट करायचे आहे. जर का आपल्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड आपण सिलेक्ट करायचे आहे आणि खाली आधार कार्डच अपलोड करायचे आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात राहू द्या की जर तुम्ही आधार कार्ड अपलोड करत असाल तर तुम्हाला आधार कार्डची पुढची आणि मागची बाजू दोन्ही तुम्हाला एकाच फोटोमध्ये येणं आवश्यक आहे. हे कसे करायचे हे तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे झाल्यानंतर तुम्ही खाली अपलोड करून घ्यायचे आहे डॉक्युमेंट किंवा तुम्ही मोबाईलद्वारे फोटो बी काढू शकता. एवढं लक्षात ठेवायचे की याची साईज ही 2 MB पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. हे केल्यानंतर पुढे तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करायचे आहे. मित्रांनो, नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अगोदर तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. जो फोटो 200 KB पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर तुम्ही खाली तुमचे नेम टाकून घ्यायचे आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवायचे आहे की तुमचे नेम मध्ये तुमच्या नावामध्ये तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. नंतर खाली तुमचं नेम इन रिजनल मध्ये तुमचे नाव ऑटोमॅटिक येईल. परंतु तुमच्या नावामध्ये काही चुकीचं दाखवत असेल तर तुम्ही ते करेक्शन करून घेऊ शकता. नंतर तुम्ही खाली तुमचे सरनेम म्हणजे तुमचे आडनाव तुम्ही टाकून घ्यायचे आहे. तसेच खाली सरनेम ऑफ अप्लिकेंट इन रिजनल मध्ये तिथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. तसेच खाली तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला आधार डिटेल मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. जर का तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर तुम्ही खाली आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार नंबरवर तुम्ही खाली क्लिक करून पुढची माहिती भरू शकता. नंतर मित्रांनो, खाली
मोबाईल नंबरमध्ये तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. पुन्हा खाली गेल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन ऑप्शन येतात. ऑप्शन हे तुम्हाला कंपल्सरी नाही. तुम्हाला तुमच्याकडे जर का मोबाईल नंबर रिलेटिव्ह कोणाचाही नंबर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तर तुमचा ईमेल आयडी टाकू शकता. खाली रिलेटिव्हचा ईमेल आयडी असेल तर तुम्ही तो ईमेल आयडी टाकू शकता. परंतु तो कंपल्सरी नाही. नंतर मित्रांनो खाली डिसेबिलिटी मध्ये जर का तुम्ही काही अपंगत्व असेल तुम्हाला तर तुम्ही ते अपंगत्व जे असेल ते तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो खाली नंतर नेक्स्ट वर क्लिक करायचे आहे. मित्रांनो पुढे आपल्याला रिलेशन टाईप मध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांची माहिती द्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे वडील, आई, बायको किंवा अनाथ असेल तर ज्यांनी तुमचा सांभाळ केला त्यांची तुम्हाला नाव द्यायचे आहे. ह्यामध्ये आपण वडील सिलेक्ट करणार आहोत म्हणजे फादरवर क्लिक करायचे आहे. खाली तुम्हाला नेम ऑफ रिलेटिव्ह मध्ये वडिलांचे नाव टाकून घ्यायचे आहे. नंतर खाली तिथे ऑटोमॅटिक तिथे तुमचे नाव रिजनल लँग्वेज मध्ये येऊन जाईल. नंतर खाली लास्ट नेम ऑफ रिलेटिव्ह मध्ये ते सरनेम टाकायचे आहे. पुन्हा परत खाली लास्ट नेम ऑफ रिलेटिव्ह मध्ये तिथे ऑटोमॅटिक नाव येऊन जाईल. मित्रांनो पुढे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव वोटर आयडीवर पूर्ण हवे असेल तर तुम्हाला नेम ऑफ रिलेटिव्ह मध्ये तुमचे वडिलांचे नाव नंतर तुम्हाला त्यांच्या वडिलांचे नाव टाकावं लागेल. खाली सरनेम मध्ये फक्त आडनाव टाकून घ्यायचे आहे. तर असे केल्याने तुम्हाला वोटर आयडीवर तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण येईल. मित्रांनो पुढे नेक्स्ट वर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. ह्यामध्ये तुम्ही तुमची अपार्टमेंट नंबर, बिल्डिंग हाऊस नंबर ह्याप्रमाणे ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे. नंतर खाली तुम्हाला तुमचं व्हिलेज टाकून घ्यायचे आहे. व्हिलेज टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली इथे पोस्ट ऑफिस विचारलं जाईल तर तुमचा जो पोस्ट ऑफिस असेल ते टाकून घ्यायचं आहे. नंतर खाली तुम्हाला तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुमचा तालुका इथे टाकून घ्यायचा आहे. खाली तुम्हाला दिसेल की ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन दिसतील. ह्यापैकी तुम्ही ह्यापैकी कोणताही ॲड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकता. यापैकी कोणताही एक तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. तर आपण आधार कार्ड सिलेक्ट करूया. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचे आहे. तुम्ही जे वर सिलेक्ट करताल तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहे. त्या डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. हे अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला रिलेशन टाईप विचारलं जाईल पुन्हा. तर रिलेशन टाईप मध्ये पुन्हा तेच तुम्ही जे यापैकी कोणतेही एक सिलेक्ट करू शकता. तुम्ही जे सिलेक्ट करता ते त्यांचे नाव पूर्ण इथे आपण टाकून घ्यायचे आहे. त्यांचे नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली त्यांचा वोटर आयडी नंबर टाकायचा आहे. नंतर नेक्स्ट वर क्लिक करायचे आहे. मित्रांनो पुढे आपण अर्जाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. यामध्ये स्टेटमध्ये तुमचा राज्य सिलेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. खाली व्हिलेजमध्ये तुमच्या गावाचे नाव टाकायचे आहे. नंतर खाली इथे तुम्ही जो ॲड्रेस टाकला आहे त्या ॲड्रेसवर तुम्ही किती वर्षापासून राहतात ती तारीख इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. नंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला नेम ऑफ ॲप्लिकंटमध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि खाली प्लेस ऑफ ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला शॉर्ट मध्ये तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो तुम्ही पुन्हा एकदा फॉर्म पाठीमागे जाऊन तुम्ही बघू शकता की तुम्ही तुमचा फॉर्म बरोबर भरलाय का नाही आणि तुमचा फॉर्म बरोबर भरल्याची खात्री झाल्यानंतर तुम्ही इथे डन वर क्लिक करायचे आहे. मित्रांनो अशा प्रकारे आज आपण नवीन वोटर आयडी कार्ड साठी कसा अर्ज करायचा हे बघितले. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.